सांगली महाराष्ट्रातील एक अग्रणी जिल्हा। याच जिल्ह्यात यशस्वीपणे जलस्वराज्य प्रकल्प राबविणारे पथदर्शी असं कोरेगाव। सुंदर आखीव रेखीव असं गाव, नेहमी सजलेलं आणि गावाला गावपण असलेलं एक आदर्श गाव। विविध पुरस्कारानं सन्मानित झालेलं गाव। कोरेगाव लोकांचा पुढाकार आणि शासनाचा सहभाग या धोरणाप्रमाणे वाटचाल करणारं गाव कोरेगाव। जलस्वराज्याचे नियम आणि प्रकल्प चक्रानुसार वाटचाल करणारं गाव। गाव निवडीनंतर गावात प्रकल्प विषयक जाणीव जागृती आणि क्षमता बांधणीचे उपक्रम झाले। कोरेगाव ग्रामपंचायतीला जलस्वराज्य प्रकल्प मंजूर झाला असून जलस्वराज्य प्रकल्पामध्ये महत्वाचे 3 उपप्रकल्प आहेत। पहिला जो उपप्रकल्प आहे तो म्हणजे उपप्रकल्प 1 क्षमता बांधणी। त्याच्यानंतर दुसरा जो उपप्रकल्प आहे तो म्हणजे गाव कृती आराखडा तयार करण्यासंबंधीचा। आणि तिसरा उपप्रकल्प जो आहे तो म्हणजे महिला सक्षमीकरण। जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून आपणाला सर्वांना अगदी शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना शुद्ध आणि पुरेसं पाणी मिळणार आहे। तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची जी काही पहिली अट जी आहे शासनाची ती म्हणजे तुम्ही सर्वांनी लोकवर्गणी भरणं। तर लोकवर्गणी ही शासनाच्या नियमानुसार 10% आपल्याला भरायची आहे। तुम्ही सर्वजण लोकवर्गणी भरायला तयार आहात का? जलस्वराज्य प्रकल्प आम्हाला समजलेला आहे, त्याप्रमाणे गावाच्या आराखड्याप्रमाणे जी काही लोकवर्गणी होईल ती आम्ही सर्वजण द्यायला तयार आहोत। त्यातूनच गावाला आपली भूमिका समजली आणि गावातील ग्रामदूत आणि पदाधिकारीही आपल्या कामाला लागले। पडलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे आणि यासाठी सगळ्यांनी सहकार्य देऊन ही स्कीम राबवून आपलं गाव पुढे नेलं पाहिजे। गावाला स्वतःचे सामर्थ्य आणि जबाबदारी लक्षात आली। त्यातूनच लोकांनी आपला लोकवाटा भरण्यास अनुमती दर्शवली। जलस्वराज्य प्रकल्प हा लोकवर्गणीतूनच पुरा करणार याची मी हमी देतो। त्यामुळे उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करण्याचा विचार पुढे आला। यातूनच गावाने जुन्या उंच टाक्यांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला। क्षमता बांधणी आणि महिला विकासाचे उपक्रम समर्थपणे पार पाडले। मी हा बचत गटाच्या मार्फत व्यवसाय सुरू केलाय। आम्ही 8-9 जण आता सध्या यामध्ये काम करत आहे। आम्ही 8-9 जणांच्या कुटुंबांना किंवा त्या कुटुंबांना सक्षम करण्याचं काम या धंद्यामार्फत केलेलं आहे। गाव कृती आराखड्याप्रमाणे गावानं प्रकल्पाची कामं हाती घेतली।
नदीवर परंपरागत जॅकवेलच्या बदली फ्लोटिंग पंप बसवण्याचा निर्णय घेतला. त्यातून वेळ, श्रम आणि निधीची बचत केली. पुराच्या पाण्यापासून सुरक्षा ध्यानात घेत नदीकाठी पूर पातळीपेक्षा उंच असं पंपगृह बांधण्यात आलं. या पंपगृहात विद्युत पंप चालू आणि बंद करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला. वारणा नदीवरून येणाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी जलशुद्धीकरण केंद्रासारखं काम गावानं स्वसामर्थ्यावर पूर्ण करून घेतलं. गावानं प्रयत्नांची पराकाष्ठा करून नॉर्मल डेव्हलपमेंट योजनेतून उद्भव आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर वीज जोडणी मिळवली. यासाठी सुमारे $14.25 लाखाचं काम कोरेगावकरांनी केवळ 33,000 रुपयात करून घेतलं. याबद्दल सरपंच म्हणतात, एनडी स्कीम, नॉर्मल डेव्हलपमेंट स्कीम खाली हे काम झालेलं आहे. गावाचं जवळजवळ 15 लाख रुपये बचत झालेलं आहे आणि ती भगीरथ योजनेखाली मिळाली असल्यामुळं कंटिन्यूस 10 तास लाईट आम्हाला राहिल्यामुळं आम्हाला गावाला सुरक्षितपणे पाणी पुरवठा करू शकतो. पाण्याचं महत्त्व ध्यानात आल्यानं त्याची काटकसर आणि सुविधेचा खर्च नियंत्रणात आणण्यासाठी गावानं एक महत्त्वाचा आणि पथदर्शी निर्णय घेतला. तो म्हणजे गावात घरोघरी नळ जोडणीला पाण्याचं मीटर बसवण्याचा. याबद्दल बोलताना जलस्वराज्य प्रकल्पाचे ग्राम पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष पाटील म्हणतात, पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी आम्ही घरोघरी पाण्याचे मीटर बसवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला लोकांना मीटर बसवण्याचा निर्णय पटला नाही, परंतु लोकांना मीटरचे फायदे समजावून सांगितल्यानंतर भरभरून प्रतिसाद दिला. आज 100% नळांना पाण्याचे मीटर बसवण्यात आलेले आहे. आज पाण्याच्या मीटरसह 100% नळ जोडणी याकडे गावाची वाटचाल सुरू आहे. सुविधांची उभारणी तर केलीच, पण ती चालवण्यासाठी निधीची उभारणी करणं गावासमोर आव्हान होतं. यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावाला घरटी नळ जोडणे आणि पाणीपट्टी वसुलीचं मार्गदर्शन करण्यात आलं. जलस्वराज्याच्या सुवर्ण नियमावलीनुसार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 100% देखभाल दुरुस्ती आपल्याला गावाला करायची. त्यासाठी लागणारा जो निधी आहे त्याचा वसूल झाला पाहिजे. तो वसूल होण्यासाठी गावातल्या सगळ्या घरांनी घरटी कनेक्शन घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नियमित पाणीपट्टी वसुली देखील करणं गरजेचं आहे. कारण आर्थिकदृष्ट्या आपली योजना सक्षम झाल्याशिवाय योजना शाश्वतरित्या टिकणार नाही आणि आपल्याला दीर्घकाळापर्यंत पाणी पुरवठा चांगला शुद्ध पाणी मिळणार नाही. हे लक्षात घेऊन आपण वेळेत पाणीपट्टी भरणं, नियमित पाणीपट्टी भरणं, सगळ्या घरांनी पाणीपट्टी भरणं हे अत्यंत आवश्यक आहे. याला सर्व थरातील लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लोकांनी उत्साहानं आपली पाणीपट्टी अग्रिम स्वरूपात जमा केली. गावात जमा होणारी पाणीपट्टी समाधानकारक आहे. पाणीपट्टी आणि घरगुती नळ जोडणीबाबत ग्रामसेवक श्री आत्तार म्हणतात, 91% कुटुंबांनी लाभ घेतला असल्यामुळे आगाऊ 6 महिन्याची पाणीपट्टी आज रोजी सर्व लोकांनी जमा केलेली आहे. त्यांची सर्व माहिती ग्रामपंचायतच्या कॅम्प्युटरमार्फत त्यांना पावती करून दिली जाते. कार्यालयाकडून जी पाणीपट्टीची वेळोवेळी माहिती मिळते ती मी लगेच संगणकावर फीड करून ठेवतो. आज गावात सर्व समाज घटकांना समान दाबानं पाणी मिळतंय. लाभार्थी समाधानी आहेत. पाण्याचं मीटर बसवल्यानं अंतिम घरापर्यंत पाणी मिळत असल्याबद्दल गृहिणी सौ कांबळेताई महत्वाचं बोलून जात. घरोघरच्या चावींना मीटर बसवण्यात आलं. या मीटरचा असा फायदा झाला की पाणी काटकसरीनं वापरण्यात आलं आणि या काटकसरीनं वापरल्यामुळे आम्हाला मीटर प्रमाणच बिल यायला लागलं आणि ते आमच्या घरच्या पैशाची बचत झाली. गाव 100% हंडामुक्त झालाय. महिलांच्या डोक्यांवरचा हंडा आता कायमचा उतरलाय. गुणवत्तापूर्ण पाणीही मिळू लागलंय. यापूर्वीच्या आणि जलस्वराज्याच्या शुद्ध पाण्याबाबत सौ वैशालीताई पाटील यांचं मत बोलकं आहे. अगोदर क्षारयुक्त पाणी मिळत होतं, आता आम्हाला चांगलं पाणी मिळू लागलं. त्यामुळे केस धुतलेल्याचे समाधान होऊ लागले. डाळी शिजत नव्हत्या, त्या डाळी शिजू लागल्या. त्यामुळे आमच्या आरोग्य चांगले राहिले. निर्माण केलेली योजना शाश्वत चालवण्यासाठी गावाला देखभाल दुरुस्तीचं प्रशिक्षणही देण्यात आलं. नदीवरून येणाऱ्या पाण्यासोबत सूक्ष्म कचरा आणि गाळ येत असतो. त्यामुळं फाउंटनवर शेवाळ साचते.
ते वेळोवेळी साफ केले जाते. गाळ स्थिरावण्यासाठी तुरटीचा वापर करून स्टिलिंग चेंबर आणि मिक्सिंग कॅनॉल यामध्ये जमा होणारा गाळ नियमित काढून टाकला जातो. फॉक्युलेटरमध्ये असणाऱ्या पंपाचे वेळेवर ग्रेसिंग करून त्याची देखरेख ठेवणे आवश्यक असते. तसेच फॉक्युलेटर आणि ट्यूब सेटलर यांच्या टाक्यांमध्ये जमा होणारी घाण नियमितपणे वॉशआउट व्हॉल्व्हमधून बाहेर टाकली जाते. फिल्टरची सफाई एअर ब्लोअरच्या मदतीने केली जाते. जलशुद्धीकरण केंद्रावरच्या व्हॉल्व्हची नियमितपणे ग्लँड रस्सी आणि ग्रेसिंगद्वारे देखभाल केली जाते. संपमध्ये असणाऱ्या पंपाचे रीडिंग ठेवले जाते. रासायनिक आणि जैविक पाणी तपासणी आणि पंपिंगच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या जातात. पाणी गुणवत्तेबाबतही गावात लोकांमध्ये जागरूकता आहे. ते पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्रापासून पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर पाण्याची टेस्ट पाणी पुरवठ्याचे कर्मचारी त्या ठिकाणी घेतात, तसेच मध्यंतरी पण घेतात. शेवटी आणखी शेवटच्या पॉइंटला टेस्ट घेतली जाते. तसेच आमच्या गावातील आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी ते सुद्धा अशा पद्धतीने टेस्ट घेतात. त्यामुळे गावात मागील काही वर्षांपासून आजारांचं प्रमाणही सातत्यानं घटत गेल्याचं दिसून येतं. जनतेमध्ये स्वच्छता आणि पाण्याच्या बाबतीत त्यांच्या वर्तनामध्ये बदल झाला आणि त्यामुळं साथीच्या आजारातही कमालीची घट झाली. जलस्वराज्यापूर्वी पाण्याची नासाडी होत होती. नळ खुलेआम वाहत होते. आता लोक जलसाक्षर झाल्यानं जुनी लोकही पाण्याचा योग्य वापर करताना दिसत आहेत. पाण्याचा काटकसरीनं वापर होतोय. स्वच्छतेबाबत गावात कमालीची जागरूकता आहे. गटारी साफ आणि प्रवाही आहेत. गावाच्या शेवटी सांडपाण्याचं व्यवस्थापन करणारा प्रकल्प आहे. यातून सांडपाणी शुद्ध करून ते शेतीला पुरवलं जातं. जलस्वराज्यात गावानं खर्चाच्या पारदर्शकतेचं वळण लावून घेतलं. या गावानं लोकसहभागातून निर्माण केलेली कामगिरी बघण्यासाठी आता राज्यातूनच नाही तर देशभरातूनही अभ्यास सहली येत आहेत. जलस्वराज्याच्या माध्यमातून लोकांमध्ये पाणी सुविधांबाबत आपलेपणाची भावना निर्माण झाली. त्यांच्यात स्वमालिकेची जाणीव निर्माण झाली. म्हणूनच लोक म्हणतायत, जलस्वराज्याचं पाणी आमचं पाणी.